पालघर जिल्हा हा ह्या जिल्ह्यामध्ये 52% आदिवासी बांधव राहतो आणि 48% अदर समाज इकडे राहतो। पालघर जिल्हा हा नागरी आहे, डोंगरी आहे आणि सागरी आहे, अशा मध्ये तो विभागलेला आहे, विखुरलेला आहे। क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि 30 ते 32 लाख लोकसंख्या असलेला हा जिल्हा तुम्ही जर विचार केला तर तलासरी बॉर्डरच्या नंतर तिकडे गुजरात लागतो। सर्वात मोठा वाढवण बंदर आता आपल्याकडे या पालघर जिल्ह्यामध्ये येत आहे। इथे अनेक लोकांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत। शेतकरी आहे त्याच्या मालाला भाव नाही आहे, कामासाठी आज सुद्धा तलासरी असेल, जव्हार असेल, मुखाडा असेल या भागातले लोक शहरामध्ये जाऊन मतलब स्थलांतर करून आपली रोजीरोटी तिकडे करत आहेत मोठ्या प्रमाणावर। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आताच आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत। त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता विरुद्ध भाजप आघाडी अशा प्रकारची निवडणूक आपण पाहिली। आणि आम्ही RPI जो आमचा पक्ष आहे त्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाल जे आहेत, राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर मोहनलाल पाटील आहेत, यांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली देशभरामध्ये रिपब्लिकन पक्ष बहुजनांचा, कष्टकऱ्यांचा, पीडित शोषित बहुजन सर्व क्षेत्रातील कामगार असतील, कष्टकरी असतील, शेतमजूर असतील, शेतकरी असतील यांचे प्रश्न घेऊन सतत त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या विरोधात आवाज उठवत आहे। पश्चिम बंगालमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला, डॉक्टर महिला होती। आज आपण इकडे बसल्या असल्यामुळे मी प्रथम त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। गृह खातं जे आहे भारताचं ते कुचकामी ठरलेलं आहे। त्याच्यामुळे 5 वर्षाची बालिका ते 60 वर्षाची महिला ह्या देशामध्ये सुरक्षित नाही आहे। म्हणून अशा लोकांनी जो बलात्कार केलेला आहे त्या लोकांना फाशी झाली पाहिजे ही मागणी रिपब्लिकन पक्षाची असेल आणि आहे। तुम्ही विचारलेला प्रश्न आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला भूमिका काय असेल, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भिवंडी ग्रामीण हा ST समाजासाठी राखीव असा विधानसभा आहे। त्यानंतर वसई विधानसभा आणि नालासोपारा विधानसभा ही जनरल आहे। त्याचबरोबर असलेला बोईसर विधानसभा हा ST समाजासाठी राखीव आहे, पालघर ST समाजासाठी राखीव आहे, विक्रमगड ST समाजासाठी राखीव आहे आणि डहाणू हा सुद्धा ST समाजासाठी राखीव आहे। तर याच्यात जर आपण 2 सीट जर सोडल्या तर 4 सीट ज्या आहेत हा ST समाजासाठी राखीव आहेत। आणि तिथे सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये आमचे प्रभारी अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, जिल्ह्याची कार्यकारिणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करत आहे। आणि आता आमच्याकडे उमेदवार, बहुजनातले उमेदवार आम्ही आता आमच्याकडे रेडी आहेत। परंतु आम्ही इंडिया आघाडीमध्ये, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये आमचा पक्ष लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता। परंतु आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला आणि उमेदवारी तर पाहिजेच, परंतु आम्हाला येणाऱ्या सत्तेमध्ये भागीदारी सुद्धा पाहिजे ही भूमिका असेल आणि त्यासाठी आम्ही पूर्ण कामाला लागलेलो आहोत।